मंडळी फर्स्ट वन बाप्पा आहे मस्त असा वर बसलेली गौराई माता आहे, 2.5 फूट असणार आहे। हिऱ्यांनी बाप्पांना मस्त असं सजवलंय। सिंह कोच आहे, सिंगल सिंह कोच असणार आहे बाप्पा। त्याच्यात तुम्हाला डायमंड असणार आहे रेनबो कलरचे। नाम तुम्ही पाहू शकता, हा माऊली गणपती असणार आहे। मंडळी नेक्स्ट वन आहे गौराई, पण तुम्हाला पाहायला मिळते। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व काही मजेत आहे ना? सगळेजण मजेत आहेत ना? सो अजून एक सिरीजचा पार्ट होणार आहे आणि आज आपण आलो आहोत प्रिन्स आर्टला, जो हे इथे आहे आणि तिथंच बघूया आपल्याला किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती पाहायला भेटणार आहे। चला तर जाणून घेऊया तिकडं कोणकोणत्या टाईपच्या मूर्ती पण आहेत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया। आणि मंडळी एंट्रन्स असा असणार आहे, हा तुम्हाला पोस्टर पाहायला भेटणार आहे, हा बघा हा। आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। पाहू शकता तुम्ही इकडं सर्व गणपती डेमो लावलेले आहेत। एक एक गणपती आपण जाणून घेऊया। मंडळी फर्स्ट वन बाप्पा आहे, मस्त असा चौरंग व आरूढ झालेला बाप्पा आहे। पाहू शकता तुम्ही, तुम्हाला पितांबर ग्रे कलर मध्ये असणार आहे आणि चमकीवाला असणार आहे। आणि शेला पाहू शकता सिल्वर आहे आणि हिऱ्यांनी मस्त असं बाप्पाला सजवलंय। नाम पण बाप्पाचं पाहू शकता तुम्ही, हे बघा मस्त असं मुकुट आहे आणि हा 2 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा पाहू शकता तुम्ही, हा असा बाप्पा दिसतो। नेक्स्ट वन बाप्पा आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असं सोफ्यावरती बसलेला बाप्पा आहे। वन साइड लोड दिलेला आहे आणि पिंक कलरचा तुम्हाला नंबर पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं सजवलंय बाप्पाला। हा पण तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता मस्त फुलांनी सजवलाय पूर्ण आणि दोन्ही साईडला तुम्हाला फुलोरे पाहायला भेटतात आणि बाप्पा नाम पाहू शकता आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे। हा 2 फुटी बाप्पा असणार आहे। मंडळी नेक्स्ट वन आहे मस्त अशी गौराई आहे। पाहू शकता तुम्ही माशावर बसलेली गौराई माता आहे, 2.5 फूट असणार आहे। मस्त अशी साडी नेसलेली आहे गौराई मातेला आणि हे बघा मस्त अशी सजवले। बॅक साईडला वेणी वगैरे तुम्हाला पाहायला मिळते आणि फुल ही 2.5 फूट गौराई माता असणार आहे आणि माशावर आरूढ झालेली माता आहे। ही बघा अशी फुल दिसणार आहे तुम्हाला। नेक्स्ट वन माता आहे, पाहू शकता तुम्ही चौरंगावर बसलेली माता आहे, पाहायला मिळते। मस्त अशी साडी आहे, त्याला किनार ब्लूइश कलरची किनार आहे आणि फ्लावर्स आहेत गोल्डन कलरचे आणि पाहू शकता मस्त असा साज शृंगार केलाय मातेचा। हा बघा वेणी वगैरे मस्त घातलेली आहे आणि ही पूर्ण माता तुम्हाला 2.5 फूट पाहायला भेटणार आहे। हे बघा ही अशी असणार आहे। नेक्स्ट वन मंडळी पाहू शकता चौरंगावर बसलेली माता आहे, सेम बैठ्या अवस्थेमध्ये आहे आणि येलो टाईप मध्ये साडी वेअर केलेली आहे आणि मरून टाईप मध्ये किनार असणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला वेणी वगैरे पाहायला मिळणार। हे बघा माता अशी दिसणार आहे आणि ही पण माता तुम्हाला 2.5 फूट असणार आहे। फुल अशी दिसणार आहे माता, पाहू शकता तुम्ही। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, 2 फुटी बाप्पा असणार आहे। पितांबर तुम्हाला पिंक कलर मध्ये पाहायला मिळणार आहे आणि ड्युअल टोन असणार आहे। पितांबर पाहू शकता चमकतोय रेनबो कलर मध्ये आणि शेला तुम्ही पाहू शकता, शेला पण तुम्हाला पिंक कलर डार्क पिंक मध्ये आहेत आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे आणि मस्त अशी हिऱ्यांनी सजवली मूर्ती। बाप्पा नाम पाहू शकता, हा असा दिसणार आहे आणि हा बाप्पा 2 फूट असणार आहे। सिंह कोच असणार आहे, दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे, मस्त असं पर्पल कलरचं तुम्हाला पितांबर पाहायला मिळतं आणि त्याच्यावर सिल्वर कलरचे फ्लॉवर्स असणार आहे आणि शेला पण तुम्हाला सिल्वर असणार आहे। पूर्ण हिऱ्यांनी बाप्पांना मस्त असं सजवलंय। नाम बाप्पाचं पाहू शकता, हा बघा असा नाम असणार आहे। शंख आहे बाप्पाच्या हातात आणि फुल बाप्पा हा 2 फुटी असणार आहे। हा बघा नेक्स्ट वन असणार आहे, 2.5 फूट बाप्पा असणार आहे। क्रॉस कैची बाप्पा आहे, पाहू शकता तुम्ही पिंक कलर मध्ये आहे आणि रेनबो कलर म्हणजे ड्युअल टोन असणार आहे आणि शेला पण तुम्हाला पिंक कलरचा पाहायला मिळणार आहे। मस्त असं हिऱ्यांनी सजवलंय बाप्पाला। बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता आणि हा बघा हा असा मुकुट सजवलाय हिऱ्यांनी आणि पूर्ण बाप्पा हा 2.5 फूट असणार आहे। क्रॉस कैची आहे, पाहू शकता हा असा दिसणार आहे। नेक्स्ट वन बाप्पा आहे, तुम्ही पाहू शकता सिंह कोच आहे, सिंगल सिंह कोच असणार आहे बाप्पा आणि मस्त असा पिस्ता कलरचा पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ग्रीन कलरची किनार असणार आहे। शेला पण सेम मॅचिंग असणार आहे आणि बाप्पाला मस्त असं सजवलंय, पाहू शकता तुम्ही। नाम वगैरे मुकुट वगैरे हिऱ्यांनी सजवलंय आणि फुल्ली बाप्पा तुम्हाला 2.5 फूट असणार आहे आणि असा बाप्पा दिसणार आहे पूर्ण।
सिंगल सिंह कोच असणार आहे हा बाप्पा. मंडळी नेक्स्ट वन आहे 2.5 फुटी बाप्पा पाहायला मिळणार आहे. हत्ती कोच बाप्पा असणार आहे. वन साइड हत्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं परशु आहे हातात हा बघा. आणि मस्त असा पितांबर आहे पाहू शकता तुम्ही. डिझाईन मस्त वाटते बाप्पाची आणि हिऱ्यांनी पूर्ण सजवलंय बाप्पाला पाहू शकता तुम्ही. नाम बाप्पाचं आणि हा मुकुट असणार आहे बाप्पाचा आणि फुल्ली तुम्हाला बाप्पा असा पाहायला मिळणार आहे. हा हत्ती कोच बाप्पा असणार आहे. 2.5 फूट असणार. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला पितांबर मस्त असं शुभ्र आहे आणि त्याला सिल्वर कलरची किनार आहे आणि चौरंगावर बसलेला बाप्पा आहे. शेला तुम्हाला सिल्वर कलरचा पाहायला भेटणार आहे आणि ब्रॉच पाहू शकता तुम्ही. त्याच्यात तुम्हाला डायमंड असणार आहे रेनबो कलरचे आणि बाप्पा मस्त असं सजवलंय. बाप्पाचं नाम पाहू शकता मुकुट वगैरे आणि फुल बाप्पा हा 2.5 फूट असणार आहे. हा बघा हा असा असणार आहे बाप्पा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे 2 फुटी असणार आहे. पितांबर तुम्हाला पूर्ण व्हाईट कलरचं असणार आहे आणि त्याच्यावर रेनबोइश डिझाईन असणार आहे आणि किनार तुम्हाला पर्पल कलरची पाहायला भेटणार आहे. साईडलाच मोर आहे आणि बालकृष्ण अवतार असणार आहे. हा बघा नाम आणि फेटा पाहू शकता बाप्पाचा. मस्त सुरेख वाटतो नाम पण. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 2 फुटी असणार आहे. हा आणि दगडावर आरूढ झालेले आहेत बाप्पा आणि साईडला मोर आहे. बाप्पा आहे हा पण तुम्हाला 2.5 फूट बाप्पा असणार आहे आणि पिंकिश कलरचा तुम्हाला पितांबर पाहायला मिळतोय. सेम तुम्हाला शेला पण वन साइड शेला दिलेला आहे आणि हिरे तुम्हाला डायमंड असणार आहे गोल्डन मध्ये. आतमध्ये रेड कलरचा हिरा आहे. मुकुट पाहू शकता बाप्पाचा आणि नाम पाहू शकता. हा बघा हा असं दिसणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2.5 फूट असणार आहे. हा बघा क्रॉस कैची टाईप आहे वन साइड. नेक्स्ट वन मंडळी आहे माऊली बाप्पा असणार आहे आणि हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्ही पाहू शकता शुभ्र असा पितांबर असणार आहे आणि किनार ब्ल्यू कलरची किनार असणार आहे. त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि इकडे तुम्हाला हत्ती बॅक साईडला पाहायला मिळतो छोटासा आणि विठ्ठल नाम तुम्ही पाहू शकता. हा माऊली गणपती असणार आहे. सो मुकुट पण तसंच बनवलंय आणि फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळतो. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा बाप्पा आहे हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. पूर्ण सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे. पितांबर पूर्ण पिंक असणार आहे आणि त्याच्यावर रेनबो कलरची स्किन टोन असणार आहे आणि शेला पण सेम असणार आहे. फेट्याला पण सेम कलर मारलाय. फेटा पण तुम्ही पाहू शकता आणि नाम पाहू शकता. मध्ये त्रिशूल आहे नामाच्या आणि पूर्ण फुलांनी सजवलंय बाप्पाला आणि पाठीमागे 2 फुलोरे काढलेत पाहू शकता. बाप्पा हा 2 फुटी असणार आहे. हा पूर्ण बाप्पा असा असणार आहे सोफ्यावर बसलेला बाप्पा. मंडळी नेक्स्ट वन आहे 2 फुटी बाप्पा असणार आहे. राम अवतार दाखवलाय पाहू शकता. हे शस्त्र आहे हातात बाप्पाच्या आणि बाल मूर्त आहे ही पाहू शकता तुम्ही. फेटा मस्त असं सजवलाय. एक पिसारा ठेवलेला आहे मोराचा आणि रुद्राक्षाच्या माला तुम्हाला पाहायला मिळतात बाप्पाच्या गळ्यात वगैरे हातात पण आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी असा पाहायला मिळणार आहे. तर फायनली मंडळी आलेलो आहोत दादाकडे. जाणून घेऊया कला केंद्राचं नाव कसं असणार आहे, किती फुटापर्यंत आपल्याला मूर्ती भेटणार आहे. दादा नाव काय तुझं? अजित म्हात्रे माझं नाव आहे. माझ्या कला केंद्राचं नाव आहे प्रिन्स आर्ट. ओके. आम्ही आता ह्याच्या मूर्त्या बनवतोय. याच्यात आम्ही एक आतून कला होतोय त्याच्यात. ओके. जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये आणतोय की जेणेकरून लोकांना त्या आकर्षक वाटाव्या. बरोबर. पहिले ज्या मूर्ती ज्या बनत होत्या त्या एकदम साध्या सिंपल असायच्या. आता लोकांची आवड वाढली. त्याच्यामुळे लोक आता फॅशन युग मध्ये चाललेत. तसे बाप्पा पण आम्हाला त्या फॅशन युग मध्येच न्यायला लागलेत. तसे आम्ही त्याला धोतर ज्वेलरी म्हणजे पब्लिकच्या डिमांड नुसार आम्ही त्यांचं ते काम करत असतो. म्हणजे पब्लिकला जसा बाप्पा पाहिजे तसा तुम्ही सजावट वगैरे करून देता. तसं आम्ही करून देतो. कारखाना कधीपासून असणार आहे दादा? तर माझ्या कारखान्याला जवळजवळ 20 वर्ष झाली. 20 वर्ष. त्याच्यात अगोदर मी बाहेर काम करायचो. माझे बाप्पा आउट ऑफ कंट्रीमध्ये पण डिलिव्हर होतात. ओके. म्हणजे बाप्पा आपले बाहेरच्या देशात पण जातात. आणि आपलं कसं आहे म्हणजे किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याला बाप्पा भेटणार आहेत? 1 फुटापासून 10 फुटापर्यंत बाप्पा आपल्याकडे अवेलेबल आहे. मग ते सजवून पण भेटेल आणि हे पण पेंट पण केलेले असतात, सजवले पण असतात. जसं आता मंडळाची डिमांड असते की आम्हाला सिंपलच पाहिजे तर ते सिंपलच येणार असतात. काही मंडळांची डिमांड असते की आम्हाला नाही पूर्ण बाप्पाचा ज्वेलरीवाला कपडा घातलेला पाहिजे. त्या प्रकारे आम्ही तसं बनवतो जशी डिमांड असेल तसं. आणि आपल्याकडे पीओपी आणि शाडू दोन्ही असतील की? नाही, माझ्याकडे फक्त पीओपीच असेल. पीओपीच असेल. आणि मी गौराई तर छान बघितल्यात. मी अजूनपर्यंत गौराई कोणाकडे बघितल्या नाही. तुमच्याकडे मस्त अशा सजवलेल्या गौराई चालू झाल्या. त्या गौराईची किती फुटापासून किती फुटापर्यंत असणार? गौराईची पण तशी 1.5 फुटापासून ते 3 फुटापर्यंत गौराई अवेलेबल असते गौराई आपल्याकडे. आणि या वर्षीचं कधीपासून तुम्ही चालू केलं?
आता हे 1 जानेवारी पासून चालू होतं आमच्याकडे काम. 1 जानेवारी. हा, 1 जानेवारी पासून काम चालू होतं. आपण होलसेल पण विकतोय मूर्त्या. ओके. होलसेलची जी बुकिंग आहे ती मे महिन्यापर्यंतच राहते. मे महिन्यानंतर रिटेलचं चालू होतं. म्हणजे आपले जे कस्टमर आहेत रेग्युलरवाले त्यांची मे महिन्यानंतर चालू होतं. मे महिन्या अगोदर तुम्ही होलसेल नंतर तुम्ही डायरेक्टली रिटेलमध्ये ओके. आणि दादा आपण कुठे इथलेच की? मी जोह्याचाच आहे. प्रॉपर जोह्याचा आहे. ओके दादा. आणि कसा आहे आपल्या कस्टमरचा रिस्पॉन्स वगैरे कसा आहे? कस्टमरचा रिस्पॉन्स चांगला आहे. माझ्याकडे जे आता जे गावगिरायक आहेत मंडल वगैरे पकडून कमीत कमी 300 कस्टमर आहेत माझ्याकडे. ते 15 वर्षापासून माझ्या सोबतच आहेत कंटिन्यू. म्हणजे जुने कस्टमर आहेत. आणि त्याच्या आता परत नवीन पण त्यात ऍड होत आहे. ज्यांना जसं जसं माहित होतं की यांच्याकडे काम चांगलं आहे तसे नवीन कस्टमर ऍड होतात आपल्याकडे. आणि दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर तर असेल तर मी देतो. कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. सो तुझा इन्स्टा आयडी वगैरे असेल तर सांगू शकतो? हा, इन्स्टा आयडी आहे ना आपला. एंजल केक शॉपच्या नावाने आपला इन्स्टा आयडी चालतो. ओके. तो पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तो तुम्हाला त्याच्यावर सगळे गणपती गौरी ते बघायला मिळतील त्याच्यावर. ओके. ओके दादा, थँक्यू. ओके. नेक्स्ट वन बाप्पा आहे अशोक शेलार बाप्पा असणार आहे. पूर्ण धोतर वगैरे ब्राह्मण रूपी अवतार असणार आहे. सो धोतर तुम्हाला पूर्ण व्हाईट पाहायला मिळणार आहे. त्याच्यावर किनार असणार आहे गोल्डन कलरची. आणि बाप्पा सिंपल आहे. फेटा वगैरे मारलेला बाप्पाला पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा हा 2 फुटी असणार आहे. हा असा दिसणार आहे बाप्पा. स्टोन हा 1 फुटी 1 ते 1.25 फुटी बाप्पा असणार आहे. पण त्याला पितांबर मस्त असं मारलंय बघा. छोटासाच बाप्पा आहे एकदम बालमूर्ती टाईप. पण पितांबर मस्त मारलाय आणि हिरे पण मस्त मारलेत. मुकुट असा सजवलेला दिसतोय. नाम पण तुम्ही पाहू शकता बाप्पाचं. आणि फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा 1 ते 1.25 फुटी असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे. पितांबर मस्त असं तुम्हाला येलोइश टाईपमध्ये पाहायला मिळते. आणि गोल्डन कलरची किनार असणार आहे. त्याच्यावर डिझाईन असणार आहे पितांबरवर. सेम शेला पण सेम टाईपचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हिऱ्यांनी सजवलं आहे. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता मोराचे पीस लावलेत. सर्कल बनवलं आहे एक. आणि मुकुट पाहू शकता. बाप्पाचं नाम असं असणार आहे. आणि हा फुल बाप्पा बघायला गेलात तर तुम्हाला फुल बाप्पा असा असणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. नंतर असणार आहे हा चौरंगावर बसलेला बाप्पा आहे. पाहू शकता तुम्ही क्रॉस कैची टाईपमध्ये आहे. आणि पितांबर तुम्हाला व्हाईट शुभ्र असा थोडासा व्हाईट पितांबर पाहायला मिळणार आहे. आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे. किनार तुम्हाला पूर्ण व्हाईट असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि हिरे टोटली तुम्हाला गोल्डन असणार आहे. त्याच्यामध्ये आतमधला हिरा तुम्हाला रेडिश कलर थीममध्ये असणार आहे. आणि बाप्पाचं नाम तुम्ही पाहू शकता. नाम असं असणार आहे. आणि मुकुट पण मस्त सजवलंय. एका साईडला तुम्हाला परशू पाहायला मिळते बाप्पाच्या हातात. आणि हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. पूर्ण हा बाप्पा असा दिसणार आहे. पहिले नेक्स्ट वन बाप्पा आहे टिटवाला बाप्पा असणार आहे. हा 2 फुटी असणार आहे. पितांबर तुम्हाला येल्लो वेल्वेट मध्ये पाहायला मिळते. आणि मस्त असं सजवलंय तुम्ही पाहू शकता. बाप्पाचं मुकुट असं दिसणार आहे. आणि नाम असं दिसणार आहे. आणि फुल्ली बाप्पा हा टिटवाला बाप्पा असणार आहे. 2 फुटी हा असा बसलेला अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळणार. नेक्स्ट वन आहे तुम्हाला 2.25 फुटीचा बाप्पा पाहायला मिळणार आहे. याच्यात तुम्हाला जास्वंदीवर बसलेले बाप्पा आहेत. बालमूर्त असणार आहे. मस्त असा फेटा सजवलाय पाहू शकता तुम्ही. हा फेटा असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे. हा 2.25 फुटी असणार आहे बाप्पा. बालमूर्त असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन आहे गौराई पण तुम्हाला पाहायला मिळते. पर्पल कलरची साडी असणार आहे. डार्क पर्पल असणार आहे. ड्युअल टोन असणार आहे. आणि कमरपट्टा असणार आहे पाहू शकता तुम्ही. आणि मस्त अशी सजवली. हे बघा दागिने वगैरे मस्त घातलेत. आणि बॅक साईडला तुम्हाला वेणी वगैरे पाहायला मिळते. हे बघा. आणि फुल तुम्हाला 2 फुटी असणार आहे गौराई. ही बघा. नेक्स्ट वन गौराई तुम्हाला पाहायला मिळते. मस्त अशी आसनस्थ आहे चौरंगावर पाहू शकता तुम्ही. सोफा टाईप आहे चौरंग. आणि वेणी वगैरे घातलेली आहे. आणि साडी तुम्हाला हिरव्या कलरमध्ये असणार आहे. आणि गोल्डन कलरची त्याच्यावर डिझाईन असणार आहे पाहू शकता तुम्ही. आणि फुल गौराई तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे. ही 2 फुटी गौराई आहे. मध्ये नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. 2 फुटी बाप्पा असणार आहे. वन साईड सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला पिंकिश कलर असणार आहे. ड्युअल टोन टाईप रेनबो कलर डिझाईन दिसते तुम्हाला. आणि शेला पण सेम असणार आहे. आणि बाप्पाचा फेटा पाहू शकता. मस्त असे फूल वगैरे लावलेत. एक मोराचा पीस लावलाय. आणि बाप्पा नाम बघू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे. आणि ब्लूइश आणि सिल्वर कंबाईन करून तुम्हाला ड्युअल टोन टाईपमध्ये हा पितांबर पाहायला मिळतोय. त्याच्यावर सिल्वर कलरची डिझाईन असणार आहे. सेम शेला पण पाहायला भेटणार आहे.
आणि आभूषणे तुम्ही पाहू शकता, हिरा असणार आहे रेनबो कलरचा. बाप्पा नाम पाहू शकता, हा मुकुट असा असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता. आणि फुल्ली ही 2 ते 2.25 फुटी मूर्ती असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा 2 फुटीचा 2 ते 2.25 फुटी असणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सेम हुबेहूब तुम्ही पाहू शकता. पोशाख असणार आहे, शुभ्र असा गणवेश असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन असणार आहे आरसा टाईपमध्ये. आणि पाहू शकता तुम्ही डायमंड मस्त असे वर डायमंड वर्क केलेलं आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता, हा टोटल तुम्हाला 2 ते 2.25 फुटी असणार आहे बाप्पा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखा टाईप प्रमाणे दिसणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा आहे. तुम्हाला पितांबर शुभ्र असं पाहायला मिळतं आणि त्याच्यावर गोल्डन कलरची डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि किनार तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये फ्लॉवर्समध्ये असणार आहे. सेम वे शेला पण तुम्हाला सेम टाईपचा असणार आहे. आणि रेनबो कलरचे हिरे पाहायला मिळतात तुम्हाला ब्रॉचमध्ये. आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता, बाप्पा नाम असं दिसणार आहे. मुकुट पण मस्त असं सजवले हिऱ्यांनी. आणि फुल बाप्पा हा 2.25 ते 2.5 फुटी असणार आहे बाप्पा, हा बघा पाहू शकता तुम्ही. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, मस्त असं सिंहासनावर आरूढ झालेले बाप्पा पाहायला मिळत आहे. पितांबर तुम्हाला येल्लो असणार आहे आणि ड्युअल टोन टाईपमध्ये आहे. आणि किनार तुम्हाला पाहू शकता, किनार पण मस्त मँगो टाईपमध्ये पाहायला मिळते. आणि बाप्पाला मस्त असं सजवलंय. बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता आणि वन साईड ड्युल पण दिलेलं आहे. मुकुट पाहू शकता आणि बाप्पा सिंहासनावर बसलेले आहेत. हा 3 फुटी बाप्पा असणार आहे, 3 ते 3.25 फूट असणार आहे. बाप्पाची फुल मूर्ती तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे, पाहू शकता तुम्ही पाटावर बसलेले बाप्पा आहेत. मस्त असे बालरूप अवतार आहेत. आणि धोतर तुम्ही पाहू शकता, ग्रेश कलरमध्ये धोतर असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन पाहायला मिळते. किनार तुम्हाला पर्पल कलर आणि गोल्डनमध्ये असणार आहे. आणि बाप्पा मस्त असं बालरूप अवतार दाखवलंय, पाहू शकता तुम्ही. आणि वन साईड एक मोराचा पीस लावलेला आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता, मस्त असं सजवलंय फेटा. फेटा पूर्ण थीम तुम्हाला पर्पल कलर असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा हा 1 ते 1.5 फूट असणार आहे बाप्पा, पाहू शकता तुम्ही.